सर्व बांधवांना मी बघितलं. खरं तर आता जिल्हा प्रमुखांना खूप जोरात भाषण केलं, रेणुकाताईने त्याच्याहून जोरात सगळ्याची भावना अतिशय शुद्ध आहे. आपल्या वसमत तालुक्यामध्ये शिवसेना ही खंबीरपणानं आपली इथे उभी आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा अजून शंका करण्याची गरज नाही. युती आपली आघाडी होईल नाही होईल हे पुढचा प्रश्न राहिला, पण आज या वसमत तालुक्यामध्ये शिवसेना पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पूर्णपणे तयार आहे. हे आपल्या या सगळ्या गर्दी उद्दिष्ट कुठेही किंचित सुद्धा मागे नाहीये. आणि मला वाटतं की जे काही आघाडीचे आपले घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा माहिती असायला पाहिजे की आपली ताकद काय आहे आणि आपण आघाडी करावं का नाही करावं. ते मी काय असं काही हे नाहीये. मी बघा भाऊ काल परवा मी नांदेडमध्ये एक बैठक घेतली आणि तिथं अतिशय स्पष्टपणे तिन्ही पक्षांच्या आम्ही लोकांनी बसून निर्णय घेतला की आघाडी होणार, कोणाला पटेल नाही तर नाही पटेल असं प्रमुख लोकांना जाहीर करून टाकलं. मग त्याच्यासाठी एक काही कायदे बनवले जिथं म्हणजे आता साहजिक आहे मला 2-4 आगावचे द्या, मला इकडे द्या, आमचा पक्ष मोठा आहे, आमचा पक्ष लहान आहे, हे होणार आहे. पण माझं असं मत मी तिथं मांडताना आज इथंही मांडतो की आता जसं संदेश भाऊनं सांगितलं की आता हे सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आमची झाली, मोठ्या मोठ्या माणसाची झाली, आता हे सर्वसामान्य छोट्या छोट्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि याच्यामध्ये कार्यकर्त्याच्या पाठीमागं बळ घेऊन आमच्या नेते सर्व नेत्यांनी उभं टाकलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. मग अशा वेळेस उगाच मला तुला करून मला 2 माणसं आगावची द्या, माझा पक्ष मोठा असं लहान मोठा करण्यामध्ये मजा नाही. 5 जागा घेऊन 4 जागा निवडून आणलं, 5 जागा घेऊन 5 जागा निवडून आणलं हे महत्वाचं आहे. 5 जागा घेऊन 1च जागा निवडून येईल याला काय अर्थ नाही. आणि याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्याचं नुकसान व्हायला. त्यामुळं मला नाही वाटत की हे न कळण्यासारखं कोणी आता माणूस कोणी नेता आहे. त्यामुळं निश्चितपणानं उद्या जेव्हा बैठक होईल आपली त्या दिवशी ठरवू. पण आज तरी घडीला आपण सर्व वसमत तालुक्यातील सर्व मंडळी, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, आपण आज सक्षम पद्धतीने आपला दावा करू आणि मोठ्या संख्येने आज आपण तिथं आलात. खरं तर सुनील भाऊला मी म्हणतो सुनील भाऊ फक्त मुलाखती घेते बघायचंय काय विषय, कोण इच्छुक आता एवढंच बघायचंय. पण आता इथं फायला गेलं तर असा सभा भरण्यासारखी भरलेली आहे. त्यामुळं आपल्याला दिसून येते पत्रकार मंडळी आहे, सर्वांनाच माहिती आहे की इथं ही जी मंडळी दिसायला लागली ही काही दिसायचीच नवं. ऍक्च्युअली हे सगळी मतामध्ये परिवर्तन होणारी मंडळी आहे. आणि मागोमाग जर इतिहास पाहायला गेला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं वर्चस्व कायमस्वरूपी या मतदारसंघावर राहिलेलं आहे आणि ते पुढे राहील याच्याबद्दल कुठली मला शंका नाही आहे. आता रेणुकाताई तुम्ही म्हणायला लागले तुम्ही आमच्या जिल्हा प्रमुख आहात, महिलांना जागा सुटली, आता हे बसलेली मंडळी हो मग काय मी तुमच्या संघ आहोत की. माझं तर म्हणणं आहे की हे जे काय मोठी मंडळी आहे की नाही याला पद मोठे पाहिजे, सगळ्याला उभं करा. सुनील भाऊ जेवढे जमतात तेवढे सगळे प्रमुख सगळे उभं करा. कारण हेच होय परीक्षा आता. आणि आता इथूनच तुम्हाला पुढे जायचं. मग आता तुम्हाला जर काम करायची संधी पाहिजे तर तुम्हाला काम करावं लागेल. तर सुनील भाऊ माझं असं मत तुम्हाला विनंती आहे. मग मी काय तुम्ही सांगा तेच करणार. बरोबर मला काय माहिती आहे ते 12 कोसावरून मला माहिती आहे का मी तर कोणाला तिकीट द्यायचं ह्या मताचा माणूस नाही. मी टाकाला जाऊन गाडगाला फिरणारा माणूस आहे. तुम्ही मला नेता म्हणाले बरे आहे, चांगली गोष्ट आहे, मला धन्यवाद करू. पण मला कार्यकर्ताच राहू द्या. मी सर्व तुमच्यामुळे मी मोठा आहे. मी उगा हा हुटाचा मुका घेणारा माणूस नव्हता. मला खरंच सांगा बरं त्याचं बसून मला काय माहिती आहे यातल्या मतदारसंघात खरं सांगा. हा तिकीट आणायचं तुमच्या मागं हे बा हाडाचं पाणी करायला तुमच्यासाठी फिरतो सगळ्यासाठी इमानी तुम्हाला. आणि प्रमुख तुम्ही दंडाला त्याला तयार राहा. हा तुम्ही बाकीच्या महाराष्ट्राच्या होईल काही चायना जमते तर मला जमणार नाही असं वाटायला का तुम्हाला. गड्या वर्षी जे होईल तेवढे खाऊन घेऊ. तुमच्या मला तितक्या सक्षम करायला उभं राहतो मी, त्याची काळजी करू नका. पण खरं तर मयावर दोष ठेवणार भाऊ हे इकडं
टिकटाची भानगड मायामुशी लावणार खरं नाही सांगा तुला येतं कोणा नाही तुम्ही सांगा मला कोणी सांगा काय मला इथं काय माहिती तुमच्यामुळं मी का हा मला फिरायला सांगा पण असं करा मला येतं सभा घ्या म्हणा वास्तव परिस्थिती महाराष्ट्राची काय ते सांगायला पण टिकटाची भानगड जी आहे ते तुम्ही सगळेजण मोठे माणसं सक्षम आहात आणि भाऊ तुम्हाला माहित आहे तुम्हाला या तालुक्यात राजकारण करायचं मला पुऱ्या हिंगोली लोकसभेचं करायचं पण घेतला कोणाला करायचं तुम्हाला करायचं कमी जास्त कोणाला फायचं तुम्हाला फायचं इथं बसली सगळीच मंडळी म्हणजे सुनील भाऊ प्रमुख होता मी तुम्हाला एकाला सोडणं झालं सगळ्यांना म्हणत खाली फायचं तर मला नाही अगोदर तुम्हाला फा लागते मग मला फा लागते त्यासाठी मोकून तोलून बरोबर असा ग्राम इकडे तिकडे फोन द्यावा सोनाला महाग झाले बरोबर करा आम्ही तुमच्या पाठीमागे उभे काय अडचणीचं नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची चिंता करू नका बाबा तुम्हाला माहित आहे सगळं हे जे काही लोक 2-4-5 इकडे गेले असतील ते काहून गेले हे तुम्हाला माहित आहे काहून गेले ते माहित आहे अहो टिकटाच आहे ना यायला इतके बेजार आता काही भेटच न झाले आणि हपापल्यासारखे झाले पण त्याला काय वाटायला यायला आता बोलले फक्त भाऊ यायला तिकडं घेऊन फक्त पाठवायचं होतं यायच्या हातात काही कन्या भेटत नाही यायला तुम्ही पा घेऊन घ्या माझ्या यायला काही कन्या भेटणार मग उग होय चाल पुढच्या लोकांना दुसरं काही पुन्हा भाऊ म्हणायचं होय काहीही हातात लागत नाही यायच्या बेफिकरला उगं होय आता त्याला जायचं का म्हणून गेलेले माणसं पण बांधवाला जिल्हा परिषद काय करू हे तुम्हाला सांगतो आता तुम्हाला चांगलं माहित आहे मी नुसतं भाषण करून जायचो माझ्या हातात काय 5 कोटी रुपये हातात 6 तालुक्या तुम्हाला माहित आहे विरोधी पक्षातला माणूस हो काय भेटणार पण हे जर भेटवायचं असेल ना तर एक संधी आहे जर यांची खोडमोडी करायची असेल ना आपल्या जर सगळ्या गावाला जर आपल्याला निधी भेटवायचा असेल तर हे आता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका हे महत्वाचे दोरे हात जे निधी यायचा येतेच यायच्या काय बाबाची घरची पेंड नव्हती जिल्हा परिषदाचे निधी येणार आहे जे शेष येणार आहे येणार आहे मग एक जिल्हा परिषदचा मेंबर जर आपला आणला शिवसेनेचा आणला तर आपल्या गावाला पैशाची कमी पडत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे एक पंचायत समितीचा मेंबर असला तर पंचायत समितीचा जे काही निधी असेल ते आपल्या गावापासून गोड मारायला कोणी मागे पुढे फाट नाही नगरपालिका जर आपली निवडून तर आपल्या वॉर्डामध्ये काम करायला आपल्याला तिथं निधी कमी पडत नाही हे समजून घ्या अगोदर की आपल्याला हे लोक निवडून का द्यायच्या यायची जर मनमानी रोखायची असेल तर आपल्या माणसाला आता हे चान्स देऊन पुढे करणं भाग आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळत आमचे तेव्हाचे पालकमंत्री होते रामदास कदम आता रामदास कदम म्हणले की जरा असा भडक माणूस असा ऍटिट्यूड वाला माणूस मग आपले 4 आमदार होते तिथं मग मला आता पालकमंत्री आपला झाला म्हणजे आता काय आता डीपीटीसी आपलीच